मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे आमरण उपोषण करत आहे। राज्यभरातला मराठा बांधव जो आहे मुंबईत दाखल झालेला आहे। अशाच प्रकारे चलो मुंबई जी बस आहे मराठवाड्यातली बोरी तालुका जिंतूर परभणी जिल्ह्यामधली ही बस जी आहे 27 तारखेला मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। आणि आपण पाहू शकता याच रस्त्यावर जिथे बस थांबले त्या ठिकाणी बाजूला जे आहेत ते सुद्धा मराठा आंदोलक जे आहेत ते आपले झोप काढताना दिसून येत आहे, क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहे। आता आपण बसमध्ये चढणार आहोत। बसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे औरंगाबादवरून असतील किंवा परभणीवरून जे असतील ते सुद्धा बसमधून जे आहेत मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। 27 तारखेला ही बस दाखल झालेली आहे। त्यामुळे या बसमध्ये जर 40 पेक्षा जे आहे अधिक लोक जे आंदोलन करते जे बसमध्ये क्षणभर विश्रांती घेताना दिसून येते। कारण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे आहेत गैरसोय होताना दिसून येते। आंदोलनकर्त्यांची काही ठिकाणी झोपायला जागा नाही अशा प्रकारची असुविधा निर्माण झालेली दिसून येते। त्यामुळे अखेर आंदोलनकर्त्यांनी जे आहे आपण गावाकडून जी परभणीवरून जी बस आणली होती त्या बसमध्ये ते क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण हे दृश्य पाहू शकता। हे सगळे 40 पेक्षा जे आहेत त्या याच बसमध्ये क्षणभर विश्रांती घेताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या बसचा आधार जो आहे क्षणभर विश्रांती रात्रभर काढण्यासाठी होताना दिसून येते। त्यामुळे पूर्णपणे जर बघितली बस या 40 पेक्षा अधिक लोक जे आहे बसमध्ये आपल्याला क्षणभर विश्रांती करताना दिसून येत आहे। आपल्या सोबत इथल्या परभणीहून आलेले आहेत। सर किती लोक आलेले काय सांगाल? 40 लोक आलेले आहेत। बोरी गाव आहे जिंतूर तालुका जिल्हा परभणी। आणि आम्ही 27 ला निघालो तिथून 28 ला इथे पोहोचलो। तर आमची मिळणार आहे का तुम्हाला काय वाटतं? सध्या मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत। दादा आजचा 5वा दिवस आहे। आजचा 5वा दिवस आहे आणि आरक्षण भेटल्याशिवाय जाणार, आम्ही जाणार नाहीत। तसं आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी भूमिका जी आहे ते मराठवाड्यातले असतील राज्यभरातल्या मराठा बांधव व्यक्त करताना दिसून येते। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई हलवणार नाही किंवा हलवून देणार नाही अशी भूमिका जे आंदोलनकर्ते व्यक्त करताना दिसत आहे। कॅमेरामन विक्रम सह विकास मिरणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।